मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक येणाऱ्या आषाढी एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करणार आहे। यंदाच्या वर्षीचा महापोशाख स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडलाय। जांभळ्या रंगाचा महापोशाख विठुरायाकरता तयार करण्यात आलाय, तर रुक्मिणी मातेकरता जांभळ्या रंगाची पैठणी तयार करण्यात आली आहे। हा पोशाख नेमका कसा आहे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। आषाढीच्या वारीला पंढरपुराच्या विठ्ठल रखुमाईला नाशिकमधून महावस्त्र जाणार आहे आणि हीच महावस्त्र विठ्ठल रखुमाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक ज्यावेळेला पूजा करतील त्यावेळेला हेच वस्त्र विठ्ठल रखुमाईला घातले जाणार आहे। आणि हे महावस्त्र बनवण्याची जबाबदारी, हे तयार करण्याची जबाबदारी आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्यावरती देण्यात आलेली होती। तेच तुषार भोसले आपल्याबरोबर आहे, ते या सगळ्याबद्दल माहिती देत आहे। नेमकी ही महावस्त्र जी आहे ती नेमकी कशी बनवण्यात आली, कशापासून बनवण्यात आली आणि किती दिवसांपासून ह्याचं काम चालू होतं? 2च दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं महापूजा करणार आहेत। आणि यावर्षी पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेची महापूजा करत असताना मुख्यमंत्री महोदयांनी खास पोशाख श्री विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी मातेसाठी बनवून घेतलेत। पूर्णपणे रेशमी महावस्त्र या ठिकाणी आहेत। आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही रंग विचारला होता, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जांभळा किंवा भगवा यापैकी आपल्याला रंग यावर्षी पांडुरंग आणि रुक्मिणी मातेसाठी पाहिजे आहे, म्हणून आम्ही या 2 रंगांचं कॉम्बिनेशन असलेले महावस्त्र यावेळेला तयार केलेले आहेत। आपण ती महावस्त्र बघूयात। हा पांडुरंगाचा अंगरखा आहे, म्हणजे पांडुरंगाचा कुर्ता किंवा बाराबंदी ज्याला म्हणतात, ही ती बाराबंदी आहे। या बाराबंदी ही पूर्णपणे रेशमी आणि ब्रॉकेट याच्यामध्ये असलेली अशी ही बाराबंदी पांडुरंगाला या वर्षीच्या आषाढी एकादशीला परिधान केली जाणार आहे। ही पूर्णपणे रेशमी आणि भरजरीत असा हा अंगरखा आहे किंवा बाराबंदी याला आपण म्हणू शकतो। त्याच्यासोबतच हे सोवळं पूर्णपणे भरजरीत असं रेशमी वस्त्राचं सोवळं आणि रेशमी आणि भगव्या रंगाचं हे सोवळं आहे। आणि हे जांभळा जो अंगरखा आहे त्याला मॅचिंग करण्याकरता या ठिकाणी ही अशी लेस या ठिकाणी जांभळ्या रंगाची लावण्यात आलेली आहे। आणि त्याच्यासोबतच पांडुरंगासाठी खास शेला आपण यावर्षी तयार केलेला आहे। हा बघा, हा अतिशय सुंदर शेला पांडुरंगाच्या खांद्यावरून त्या दिवशी आषाढीला आपल्याला दिसेल। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ज्यावेळेला सपत्नीक पांडुरंगाची पूजा करतील त्यावेळेला या वेशभूषेमध्ये यावेळेला आपल्याला भगवान विठ्ठलाचं दर्शन होणार आहे। जगतजननी रखुमाईसाठी आपण ही साडी बनवून घेतली आहे। खास पूर्ण रेशमीची आहे, नऊवारी पैठणी आहे। तिला आपण छान वर्क लावून घेतलं आहे आणि पूर्ण मोराचा पदर आहे। आणि माननीय देवेंजींनी सांगितल्याप्रमाणे तिचा जांभळ्या रंगाची साडी आपण घेतलेली आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट असा भगव्या रंगाचा शेला आपण घेतलेला आहे। त्यालासुद्धा आपण साडीला मॅचिंग करण्यासाठी छान लेस लावून घेतली आहे आणि ही नऊवारी जरतारीची आहे। पुन्हा या सगळ्यामुळे विठ्ठल रुक्माईचं जे रूप आहे ते अधिक मनमोहक असणार आहे, आकर्षक असणार आहे। प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक हिंदू भाविकांच्या मनामध्ये एक श्रद्धा करणारा विठ्ठल रुक्मिणीचा हा उत्सव आहे। आणि या उत्सवाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे। आणि विशेष म्हणजे हे जे महावस्त्र जात आहे त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या आचार्य तुषार भोसले यांच्याकडे देण्यात आलेली होती आणि आता हे वस्त्र पुढे पंढरपूरच्या दिशेनं रवाना होतील। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौरा करत आहेत। वारी आधी पंढरपूर इथं जाऊन सगळा सेवा सुविधांचा आढावा ते घेणार आहेत। त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये ही परंपरा सुरू केली आणि आता देखील त्यांनी ती कायम ठेवलेली आहे, अशी माहिती शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी दिली। तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं रिंगण ठिकठिकाणी पार पडतंय। रिंगण सोहळा झाल्यावर सगळे वारकरी पाऊली खेळण्यामध्ये तल्लीन होतात। रिंगण सोहळ्यामध्ये वेगवेगळे खेळ खेळले जातात, वारकरी देहभान विसरतात। विशेषतः टाळकरांचं वेगवेगळे खेळाचे प्रकार सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात। बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गड पालखीचं टाळमृदुंगाच्या गजरात
दुसरं रिंगण संपन्न झालं। 2 अश्वांसह डोईवर तुळस, खांद्यावर भगवी पताका घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत, फुगडी खेळत, नाचत, धुंद होत मोठ्या उत्साहात आठरे इथं दुसरं गोल रिंगण पार पडलं। यावेळी करमाळा आणि माढा तालुक्यातील भाविक भक्तांनी पालखीचं दर्शन घेतलं आणि रिंगण सोहळा पाहण्याकरता गर्दी केली। माऊलींच्या रिंगण सोहळ्यात भाविक आणि वारकरी मंत्रमुग्ध झाले। हा सुख सोहळा स्वर्गही नाही अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। माऊलींचा रिंगण सोहळा, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव। त्यांनी हा दुसरा गोल रिंगण सोहळा न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता आणलेला आहे।